हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर वर्कआउट करण्यासाठी आलो आहेत. सकाळच्या 7 वाजता आल्यात. खूप वेळ झालं करतो आहे. 5:30ला चालतो. आज काय ओम नाही आहे, सो मी चिकूच आहे. चिकू इथं करतो आहे. ओम बाहेर गेला आहे, म्हणजे नगरला गेला आहे. तुम्हाला काल सांगितलं होतं, तो येईन 1-2 दिवसांनी. तर गाईज मी चाललो आहे दुकानात. पिशवी वगैरे घेतली, मम्मी इथं झाडून घेते. फादर आणि दीदी अजून झोपल्यातच, ते काय अजून उठले नाहीत. तर काय दुकान वगैरे उघडले. इथं कशी निवांत बसल्यात माणसं. चिक्या आमचा चाललाय शाळेत, नाही कॉलेजला चाललाय चिक्या. आता मोठा झालाय चिक्या. तर काय घरी येऊन खूप वेळ झाले. जस्ट आत्ता आंघोळ केली 12 वाजता. थोडंसं बसलो होतो आणि काम पण होतं, सो त्याच्यामुळे आता पाणी आणायला जायचं आहे. बट तिथं खूप जास्त गर्दी आहे, सो थोड्या वेळच्याने जाणार आहे पाणी आणण्यासाठी. आता दुकानात जाऊन बसतो आणि मग थोड्या वेळच्याने जातो पाणी आणायला. तर गाईज आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय, सो मी चाललोय पेट्रोल टाकायला. तर गाईज आता चाललोय आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी. हे 2-3 जण चाललोय आम्ही. खूप जण असतं पेट्रोल. तर गाईज किती टाकायचं? 605 रुपये टाकणार आहेत आम्ही पेट्रोल. चालू झालंय मला. हां, ओके झालं. कसे दोघं थांबले. तर गाईज पेट्रोल टाकलंय. किती तेवढ्या कांद्या आल्या, कांद्या 2 कांद्या कमी पडल्या आम्हाला. आता चाललोय दुकानात. लाईट आहे ना, पाणी नेलं असतं. आमचं गाव बघा इथून कसं आहे, इकडून गावच दिसाना. पण आमचं जाऊ द्या, झेंडा किती छान दिसतोय. तर गाईज मी आता दुकानातून एवढ्यातच आलोय. इथं पाणी भरायला लावलंय. वृद्ध पण आला इथं. इथं आमचा झेंडा आहे, बट सूर्यामुळे दिसा नाही भगवा. 1 मिनटं, आता दिसतोय. कसा दिसतोय? तर गाईज आमची दिदी आली आत्ताच, आणि आता आम्हाला होळी पेटवायच्या. फादर आणि ते तिथं बसल्यात. दिदीसाठी थांबलो होतो खास. आमची दिदी आली आता. आमची दिदी कशी बसली, आप्पा कशी बसल्यात, मम्मी फादर होळी पेटवी द्यात. जमतंय की लोक बाहेर तुला चांगली भारी जमले बाहेर. मम्मी तू नको काढत जाऊ. आतापासून बाहेरच काढत जाईल. बघ किती भारी काढले. जिलेबीच्या दुकानात कामाला आता का काय? भारी काढली. नाही राहणार अन्न, थोडं जास्त पाहिजे. मम्मी काय बेण्याचं घर? हा काय बेगर? भैया तसंच इकडे या. चल ना. तर गाईज माझ्या अन्याय चाललंय. बळजबरी करून हिच्या पाया पडायला होतात. हे माझ्यासाठी खूप पडलो की माझ्या पडायला सांगितलं. तेच मी म्हणते, तेच म्हणलं. पडतोय का? दोन्ही हात लाव. चल बस. होळी खाली तू पायच पडली नाही, अशी उभं राहून पडल्या. तर गाईज जस्ट आमची आता होळी म्हणजे पिटून झाली. आता घरात चाललोय. आता जेवण वगैरे करायचंय.
होळीला निवड दाखवलाय तिथं वरती अजून. ही झालं तुम्ही सगळं आलायत लागा काय करे. तुला फोन कधी केलता म्या? ही किती उशीर आलाय बघू शकतात. तर गाईज आता मी चाललोय चांद्याला. मारुतीचे दर्शन वगैरे करायचे. तिथं होळी पेटवलेली असते मोठी. सो आता तिथं चालू आहे काय माहित नाही. तिथले पेटून झाले आता चाललोय तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला कसं काय गावाकडे बैलगाडी पळते. तर काय यायला उशीर झाला आम्हाला. कर आमचा साईड आला. चांदे खुर्द. एका ठोकातच झुलूक लागत त्याने. तर काय मेन इथं मंदिराची होळी पेटवतात आणि मग नंतर सगळे बाहेर पेटवतात. हा तर काय आता मंदिरात पाय वगैरे पडून झालंय. साईला घरी सोडवाय चाललो. पंजाबी हा गुड. हे कसं तिथून मोकत आहे. आमच्या मांजरा बघा मांजर दोन इथं एक ले पाळतात राव. तुझ्यासारखं काळ्या बघ काय तू बघ आमच्या काकी कशा आहेत उभं राहिले. चल आपण डान्स करू. तर काही साईडाला सोडवलंय आता. बारीक पोरग बिचारा सांभाळून घ्यावं लागतं आम्हाला साईडाला. तर आता आम्ही चाललोय घरी कॉलवडला. चला बाय. तर काही जस्ट एवढ्यात घरी पोचलोय मी. आमच्या आप्पा इथं बसल्यात. तिथे झोपल्या. आता जेवणार आहे मी. आता जेवण करण्यासाठी मम्मीचा फोन आला सो लवकर आलो. त्याच्यामुळे आता मम्मी मोबाईल बघते. गरम गरम करून देते मला. तर काय जेवण वगैरे झालंय. आता झोपण्यासाठी वरती आलोय. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.